नमस्कार, जय सद्गुरू सगळ्यांना. तर आम्ही आज शेतात आमच्या आलो आहे संध्याकाळचं दूध वगैरे काढायला. तर बघा, प्रत्येकांना ज्यावेळेस लाईव्हवरती लोक येतात, सबस्क्रायबर जेवढे पण आहेत, ते प्रत्येक वेळेस असं म्हणायचं की तुमच्या शेतात काय केलं आहे, तुम्हाला किती एकर शेती आहे. तर बघा, सर्वांना त्याच्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं ते उत्तर देण्यासाठी आता मी इथं शेतात आमच्या काय केलं ते दाखवणार आहे तुम्हाला. तर का प्रत्येकजण म्हणतंच ना की नक्की लागवड कशाची केली, ऊस आहे का तुमच्या शेतात. तर आमच्या शेतात ऊस पण आहे, ते अजून ऊस गेलेलं नाही आहे, तोड आलेलं नाही त्याला. तर फुलांचं जेवढे लागवड केली होती, तर ते आता त्या फुलांना काय झालं, करपा पडला आहे, त्याच्यामुळे ती अर्धी झाडं पूर्ण गेलेत. त्याच्यामुळे ते आता उपटून काढल्याशिवाय पर्याय नाही. थोडंफार त्याची फुलं वगैरे भेटली, ते झालं आम्हाला, थोडंफार पैसे त्याचं झालं. पण नंतर ते उपटली आणि नंतर त्या राहिलेल्या पूर्ण रिकामं जे शेत होतं त्याच्यामध्ये बघा आम्ही फ्लावर आणि कोबीची लागवड केली. पण तुम्हाला दाखवते कोबी आणि फ्लावर. हो का, अजून ही रोपं आहे ती छोटी छोटी आहेत, त्याचे पहिल्यांदाच लावले आम्ही. ते बघा, दिसतात का बघा, केवढी छोटी आहेत बघा, आत्ताच लावले. आता त्याला ठिबक सिंचन जोडले आणि ते पाणी चालू केले. आणि फुलांची झाडं पण अर्धी राहिलेली होती, ते आता काढलेत. तर मला फुलं पण पाहिजे होती, त्याच्यामुळे मी आले. तर म्हटलं आलोयच तर आता थोडा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवावा. तरी फुलांचं आता भरपूर होते. मध्ये दत्त जयंतीनिमित्त सगळी फुलं काढून आम्ही वाटली पूर्ण मंदिरात वगैरे. तर आत्ता हे बघा, हे एवढी फुलं आहे ती. आता हे गेल्यात, आता ही झाडं पण उद्या परवा उपटून सगळे टाकायचे आणि इथं पण फ्लावर आणि कोबीज करायचं आहे. हे आमचे शेत बघा. इथं काय झालं, पावसाळ्यात इतकं पाणी होतं, गुडगा एवढं पाणी होतं, पूर्ण अर्ध माणूस याच्यात पूर्ण गुडगाभर पाणी असल्यामुळे पूर्ण पाय ह्याच्यात रोवायचे. त्याच्यामुळे ती झाडं पण अर्धी होती, ती गेलीत. भरपूर वांग्याची झाडं पण चांगली होती. तर वांगी ज्यावेळेस लावली होती तेव्हाच आहे हे पूर्ण कागद वगैरे त्याच्यावरतीच लागवड केली होती आम्ही फुलांची. तर पहिला बहार उत्तम आला, परत नंतर ते झाडं जुनी झाल्यानंतर ती काढल्यानंतर परत ही लावलीत. पण ती करपा पडल्यामुळे पूर्ण आमचंच नव्हतं, सगळ्यांचीच फुलांची झाडं खराब झालीत. तर त्या मनानं आम्हाला बऱ्यापैकी फुलं भेटली. तर ही फुलं आहेत बघा. प्रत्येकजण म्हणायचं काय लावले म्हणून, तेवढ्यासाठी ही फुलं कसा दर आहे. आता ही फुलाचं झालंय, संपलाय सगळा बहार. तर आता हे उपटून इथं पण आम्ही कोबी आणि फ्लावरच लावणार आहे, की झटपट ते म्हणजे जास्त कमी खर्चाचं पीक आहे फ्लावर आणि कोबी असं म्हणतात, म्हणून ते लावलंय. तर बघा, ती रिकाम पूर्ण आहे, तिथं पूर्ण कोबी आणि फ्लावरच लावलंय आम्ही. आणि त्याच्या समोर बरोबर हे जर समोर जो ऊस दिसतोय तो पण आमचाच ऊस आहे. त्याला अजून तोड आलेलं नाही, कारण एकदम गेलं तर सगळी मेहनतीला एकदम शेती येतात ना, त्याच्यामुळे एक महिनाभर तो अजून घालवणार नाही, त्याच्यानंतर मग जाय. बऱ्यापैकी सगळ्यांचं ऊस गेलं, थोडंफार राहिलं. तर जे सद्गुरू सगळ्यांना. तर आमच्या शेतात ही लागवड केलेली आहे, सगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. फ्लावर, कोबी आणि हे फुलं आता संपलेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांना सांगा. शेत आमचं दाखवलेलं आहे बघा, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे. जय सद्गुरू सर्वांना.